प्रकरण 20 मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हक्कांसाठी केलेला संघर्ष, आपली ठाम भूमिका आणि कार्य यांचे वर्णन केलेले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दलित समाजाला शूद्रापेक्षाही कनिष्ठ स्थान देणारी कोणतीही राजकीय व्यवस्था त्यांना मान्य नाही. देशाचे हित महत्त्वाचे असले तरी दलित समाजाच्या हिताशी संघर्ष झाला तर ते आपल्या समाजाच्या बाजूनेच उभे राहतील, कारण त्यांची प्रथम निष्ठा आपल्या समाजाशी आहे. आंबेडकरांनी सरकारी सेवांमध्ये दलितांचे अत्यल्प प्रतिनिधित्व दाखवून सामाजिक विषमता अधोरेखित केली. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळावर सदस्य झाल्यानंतर त्यांनी दलितांसाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण सुविधा मिळवून दिल्या. त्यामुळे राजकीय सत्ता मिळाल्यास समाजासाठी मोठे परिवर्तन घडवता येते हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यतेच्या अमानवी वागणुकीवर कठोर टीका केली. हरिजन असे नाव दिल्याने परिस्थिती बदलत नाही, तर प्रत्यक्ष समान वागणूक मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कलकत्त्यातील त्यांच्या मित्राच्या घरातील अस्पृश्यतेच्या अनुभवातून समाजातील जातीय मानसिकता किती खोल रुजलेली आहे हे त्यांनी स्पष्ट केले. समानता दैनिक दलाची स्थापना दलितांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्काच्या चळवळीला बळ देण्यासाठी करण्यात आली होती. काँग्रेसकडून सभा उधळण्याच्या प्रकारांना उत्तर देण्यासाठी या संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली. आंबेडकरांनी हिंसेचा पुरस्कार करताना अन्याय करणाऱ्याविरुद्ध संघटित शक्ती आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले. शेवटी त्यांनी मजूर मंत्री म्हणून केलेल्या कामांचा आढावा घेतला. मजुरांचे प्रतिनिधित्व वाढवणे, कामगार हिताची विधेयके तयार करणे आणि दलितांच्या शिक्षण व रोजगारीसाठी ठोस उपाययोजना करणे ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होती. या सर्व कार्यातून राजकीय सत्ता समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचा त्यांनी ठाम संदेश दिला. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.